आज साहेब खऱ्या अर्थानं ही कोपरा सभा नाही तर उद्याच्या विजयाची ही आज सभा आम्ही घेत आहोत। कारण आम्हाला माहित आहे आम्ही कामाच्या जोरावर निवडणूक लढवत आहोत। मागील 2 तारखेला न्यायालयीन प्रक्रिया झाल्यामुळे ही निवडणूक आज उद्या 20 तारखेला होत आहे। माझ्या बरोबरच्या जे उमेदवार होत्या सौ सुजाता संतोष मांगले ह्या माहेरकडूनच राजकीय वारसा घेऊन या निवडणूक लढवत आहेत। तसेच त्यांचे पती संतोष मांगले हे तुम्हाला सर्वांना परिचित आहेत, नेहमीच सामाजिक कार्यामध्ये पुढे असतात। पण त्यांच्या जोडीला आता मी साहेब उमेदवार म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून मी गेले 8 दिवस काम करत आहे। तर मागील काळामध्ये 9 वर्षामध्ये एक टार्गेट धरून मी प्रभागाचं काम केलेलं आहे। शासनाच्या विविध योजना असतील, मग ती श्रावणबाळ असेल, संजय गांधी असेल, बांधकाम कामगारांच्या विविध योजना असतील, या मी घराघरात राबवण्याचं काम केलंय। मतदारसंघाचं काम बघत असताना एक प्रभाग बघून मी मागच्या वेळी मी सभेमध्ये साहेब सांगितलं, क्वचितच माझा एखादा उमरा असेल की त्या उमऱ्याला माझं काम पोचलं नसेल। ही निवडणूक मी कामाच्या जोरावर लढत आहे। प्रशासकीय काळामध्ये काही कोट्यावधीची कामे मला प्रभागात करता आली। गडिंग्लज मधील पहिला वॉकिंग ट्रॅक हा गडिंग्लज मध्ये ज्येष्ठांसाठी मी केला साहेब। ही विकासाची कामं करताना आदरणीय मुश्रीफ साहेबांचे मोठे पाठबळ मिळाले। तसेच इथून पुढच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर काय करणार आहे ही कामे आम्ही जनतेसमोर घेऊन चाललोय। आज माझा मांगलेवाडी असेल, कदमवाडी असेल, गवळीवाडा असेल, जो एक प्रॉपर्टी कार्डचा एक मोठा विषय आहे। गावठाणची हद वाढवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे असेल, चुकीच्या पद्धतीने पडलेले आरक्षण रद्द करणे असेल, आणि माझ्या आज जी सभा जी होती साहेब ही गवळीवाड्यामध्ये होत्या। मागच्या वेळी ज्यावेळी आपण गवळीवाड्यामध्ये बैठक घेतली त्यावेळी तुम्ही घोषितच करून टाकले की माझ्या गवळी बांधवांसाठी श्रीकृष्णाचं मंदिर आदरणीय मुश्रीफ साहेब बांधून देणार आहेत। तसेच माझ्या गोंधळी समाजासाठी एक सांस्कृतिक हॉल बांधून देणार आहेत। साहेब तुमची बैठक झाली, त्यानंतर काही राजकीय लोकांच्या इथं बैठका झाल्या। गेली 20-25 वर्ष आमच्या समाजाला वगळण्यात आले आणि आता येऊन कोणतर काय सांगत असेल अशी वल्गना करण्यात आली। मी तुम्हाला सांगतो की आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये 750हून अधिक मंदिरं बांधलेली आहेत आणि श्री भगवान कृष्णाचं मंदिर आदरणीय मुश्रीफ साहेब हे नक्की बांधणार असा आम्हाला विश्वास आहे आणि साहेब हे नक्की काम करणार। साहेब काम करत असताना मागील काही 10-15 दिवसामध्ये माझ्या या वार्डामध्ये एक ताई फिरत आहेत, ज्या 2016च्या इलेक्शन मध्ये त्यांनी इथं आल्या होत्या। या मला वाटतं की त्यावेळी त्या नगराधीश पदाच्या उमेदवार होत्या, त्यावेळी साहेब त्या प्रचारला आल्या होत्या। आणि त्यानंतर आता सुजाता मांगलेंना पाडायसाठी साहेब गेली 15 दिवस सतत माझ्या प्रभागामध्ये फिरत आहेत। कारण त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका, कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबात जरी जन्माला असलो तरी माझी राजकीय जडणघडण ही कागलच्या विद्यापीठामध्ये झालेली आहे। आणि माझे कुलगुरू आदरणीय हसन सो मुश्रीफ साहेब आहेत आणि मुश्रीफ साहेबांच्या पाठबळावर उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आता अण्णा सांगितले माझ्यापेक्षाही 200 मतांनी जास्त त्या सुजाता वहिनी निवडून येतील। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। साहेब काम करत असताना आज प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते 15 दिवस साहेब माझ्या बरोबर इथं काम करत आहेत। सर्वांचं सहकार्य चांगलं आहे। तर ताई ज्या फिरत आहेत त्या ताईंनी काय केलं 1-2 मिनिटांमध्ये सांगतो। साहेबांनी गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी 4 कोटीचा फंड दिला होता, त्यातील 45 लाखाचा फंड हा माझ्या प्रभागाला आहे। तर लक्ष्मण काका ही ज्या सभेच्या बॅक साईडला गटर आहे ती गटरीवर स्टे आणण्याचं काम या ताईंनी केलेलं आहे। म्हणजे एकीकडे विकासाचं काम करायचं नाही, आणलेल्या विकास कामावर स्टे घ्यायचं आणि 35 लाखाचा एक निधी आहे पुढचा ते तुमच्या घराजवळचा एक 35 लाखाचा निधी आहे 3 नंबरवाला, 4 कोटीच्या कामावर स्टे घ्यायचं। मला सांगा या 10-15 वर्षामध्ये एक रेशन कार्ड तर काढले का ताई? कुणाचं बांधकाम कार्ड काढलंय काय किंवा कुणाचं ऑपरेशन केलंय काय? विकासाचं काम सोडा, आणलेल्या विकास निधीवर स्टे घेण्याचं पाप यांनी करत आहेत आणि आमचा पराभव करण्यासाठी त्या येत आहेत। मी एवढंच त्यांना सांगतो की कैलासवासी श्रीपतराव शिंदे वारल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे म्हणून मी युट्यूबवर बघितलं। ताई स्वाती कोरी आणि कोण शिंदे साहेब वारल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे साहेब म्हणून युट्यूबवर एक मी भाषण ऐकलं आणि नाना वारल्यानंतर मी ही पहिली निवडणूक लढवत आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवत असताना त्यांच्याकडे एक राजकीय म्हणजे वारल्यानंतर एक त्यांची बैठक झाली आणि इथून पुढे त्या
जनता दलाचं प्रतिनिधित्व करतील असं सांगितले होते. वास्तविक साहेब ही पहिली निवडणूक होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांची अशी परिस्थिती झाली आहे. जनता दला साहेब नगराध्यक्ष 23 उमेदवार या गडिंगलज शहरात उभा करता आले नाही. 8 सीटा घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या दावणीला बांधून ही निवडणूक लढवत आहात आणि आमचा पराभव तुम्ही करायला आलात. निश्चितच उद्या सुजाता मांगले या मोठ्या मताधिकाने निवडून येतील आणि उद्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिकाने निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर